मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आज आहे 21 जून आणि आज आहे वटपौर्णिमा. तर सर्व महिलांसाठी आणि गृहिणींसाठी आज खूप असा खास दिवस आहे. तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आजच्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे मी सकाळपासून आणि सकाळची सर्व जी क्लिनिंग वगैरे डस्टिंग आहे ते सर्व आवरून घेतलेलं आहे आणि सणाच्या दिवशी खूप असं मन प्रसन्न आणि छान वाटते एकदम. तर सकाळी उठल्या सुरुवातीला मी सर्व राम उठायच्या आधीच क्लिनिंग सर्व आवरून घेतली आणि नेहमीप्रमाणे आज देखील मी 6 वाजताच उठलेली. तर आज वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी 2 मुहूर्त होते, पण सकाळसाठी जो मुहूर्त होता त्यावेळेस तर मला पॉसिबल होणार नव्हतं, कारण सकाळच्या वेळेस राम लवकरच झोपतो त्यामुळे. तर म्हटलं नेक्स्ट जो मुहूर्त आहे 12:30 वाजता त्यावेळेसच मी जाईल, पण म्हटलं सर्व जे बाकीची क्लिनिंग वगैरे किंवा स्वयंपाकाचं जे काम आहे ते सर्व सकाळी आवरून घ्यावा, जेणेकरून की इझी होऊन जाईल. तर रात्रीच मी मेहंदी वगैरे काढलेली, तर छान असा कलर आलेला होता आणि नंतर जास्त डार्क होतो दुपारच्या वेळेस, तर छान कलरच येईल. तर आज तर उपवासच होता, सकाळी फक्त चहा घेतलेला आणि उठल्यावर लगेचच मी हेअर वॉश वगैरे करून घेतला, जेणेकरून की लवकर नंतर काम आवरता येईल. आणि रामला देखील लवकरच आंघोळ वगैरे घालून घेतली, जेणेकरून की तो लवकर झोपला की मला बाकीचे काम पटपट आवरता येईल. आता 8:45 वाजलेले आणि रांगोळी वगैरे देखील मी पटकन काढून घेतली, कारण राम खूप जास्त डिस्टर्ब करत होता रांगोळी काढताना आणि त्यावेळेस तो झोपलेला नव्हता. तर माझी जी फ्रेंड आहे तिच्याजवळ थोड्या वेळ मी ठेवला त्याला, आणि जेणेकरून की मला रांगोळी पटपट काढून घेता येईल. आणि छान अशी छोटीशीच रांगोळी आज मी काढलेली. पटकन रांगोळी वगैरे आणि स्वयंपाकाचं जे काम आहे ते ऑलमोस्ट 8:45 पर्यंत माझं सर्व आवरून झालेलं. फक्त पोळ्या वगैरे गरम बनवायच्या होत्या आणि राईस जो आहे तो देखील मी गरम बनवून घेईल. तर म्हटलं आता राम झोपलेला तर पटकन पूजेसाठी लागणारं जे साहित्य ती मी क्लटर करून घेते, जेणेकरून की पूजेला जाताना मला सोपं होऊन जाईल आणि राम उठल्यानंतर जास्त डिस्टर्ब वगैरे करणार नाही. आणि जे काही मेकअप वगैरे आणि साडी आहे ती तर मी ऑलरेडी काढून ठेवलेली. तर म्हटलं 12 वाजताच मी आवरायला घेईन, जेणेकरून की अर्ध्या तासामध्ये रामचा आणि माझा आवरून होईल आणि मला लवकर पूजा करून घेता येईल. तर जास्त काही क्लिप वगैरे तुमच्याबरोबर सकाळच्या वेळेस मला शेअर करता आल्या नाही, कारण सण असला की थोडी धांदल उठते आणि घाईमध्ये सर्व आवरावं लागतं, कारण लहान मुलं जर असेल तर जास्त काही शूट वगैरे करायला भेटत नाही, कारण त्यांच्याकडे देखील लक्ष द्यावं लागतं. तर आता पूजेसाठी जे लागणारं साहित्य ते सर्व मी इथे काढून घेतलेलं आहे, जसं की बेसिक सर्व गोष्टी, आंबा वगैरे, स्वीट किंवा हळदी कुंकू, अगरबत्ती आणि नैवेद्य मी देवासाठी पटकन करून घेतला, जेणेकरून की जाताना मला जास्त घाई होणार नाही आणि लवकरच मी जाईल. आणि दुपारी जेवायला देखील हे घरीच येणार होते, त्यामुळे हे ज्यावेळेस आले त्यावेळेसच मी स्वयंपाक वगैरे करून घेतला. आणि थोड्या वेळ यांच्या हातात मोबाईल पडला की पहा दोघांची इथे व्लॉगिंग सुरू झालेली आहे. आणि साईड बाय साईड हे ज्यावेळेस जेवण करत होते त्यावेळेस मी माझं आवरून घेतलं आणि राम यांच्यासोबत खेळत होता, त्यामुळे आवरायला त्याने जास्त असं काय डिस्टर्ब केलं नाही, पटकन आवरून घेतलं. पूजेचं ताट तर मी ऑलरेडीच रेडी करून ठेवलेलं होतं. तर हा सिंपल असा लुक मी केलेला आज वटसावित्रीसाठी. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर अजून थोडंसं आवरायचं राहिलं होतं, कानातले इयरिंग्स वगैरे घालायचे होते आणि हेअरस्टाईल कोणती करावी यासाठी मी खूप जास्त कन्फ्यूज होते, पण म्हटलं पटकन जे काही सिंपल आहे तशीच ठेवावी. आणि गजरे वगैरे तर भेटलेच नाही मला जे रिअल असतात ते, त्यामुळे म्हटलं की आंबाडा वगैरे घालण्याचं स्किप करूयात आणि सिंपल अशी हेअरस्टाईल ठेवूयात. त्यानंतर माझी जी शेजारची मैत्रीण आहे तिच्यासोबतच आम्ही वटपौर्णिमेसाठी गेलेलो आणि एक सोसायटी आहे जवळच आहे, 5 मिनिटं लागतात हार्डली जाण्यासाठी, तिथेच आम्ही गेलेलो. आणि जी कापसाची पोत वगैरे आहे त्यानेच सर्व जे वडाचं झाड होतं ते त्यांनी बांधलेलं, त्यामुळे काही पान वगैरे ते असं काही दिसत नव्हते. मोठे वडाचे झाड आहेत पण थोडंसं लांब आहे, जिथे की मी रामला नेहमी पार्कमध्ये घेऊन जाते, पण खूप ऊन झालेलं आणि रामला घेऊन जाणं काही पॉसिबल नव्हतं. तर म्हटलं जवळच्या सोसायटीमध्ये आहे तर तिथेच जाऊयात. तर खूप साऱ्या महिला जसं आवरेल तसं येत होत्या आणि पूजा करून घेत होत्या आणि खूप साऱ्या मैत्रिणी वगैरे देखील आता तिथे झालेल्या, त्यामुळे जास्त काही प्रॉब्लेम येत नाही. आणि असं सण वगैरे असेल तर सिटीमध्ये जास्त काही असा फील वगैरे येत नाही, पण यावेळेस खूप छान वाटलेलं, कारण गावाकडे खूप साऱ्या महिला एकत्र येतात आणि सण साजरे करतात. अगदी तसंच इथे वाटलेलं, जास्त काही असं ऑड वाटलं नाही आणि खूप छान सेलिब्रेट झालं. तर जास्त काही क्लिप शूट करता आलं नाही, कारण रामला घेऊनच ती शूट करत होती, जी माझी फ्रेंड होती ती, त्यामुळे जास्त जेवढं तिला पॉसिबल झालं तेवढं तिने केलं. आणि इथे पूजा वगैरे आवरल्यानंतर लगेचच मी घरी येऊन उपवास जो आहे तो सोडणार होते, त्यामुळे पटकन अशी पूजा करून घेतली, थोडेसे फोटोज वगैरे क्लिक केले आणि त्यानंतर लगेचच घरी आले. वर्षभरामध्ये येणारा कोणताही सण असो त्यासाठी छान असं तयार होणं किंवा जेवणाचे वेगवेगळे पदार्थ बनवणं हे मला नेहमीच खूप जास्त आवडतं, किंवा रांगोळी वगैरे काढणं दारासमोर
ह्या गोष्टी मी नेहमी एन्जॉय आणि छान असे फोटोज वगैरे काढले किंवा व्हिडिओ काढले तर ते मेमरीच्या स्वरूपामध्ये आपल्याला सेव्ह देखील करता येतात. आता इथे वडाची पूजा तर झाली, त्यानंतर ज्या काही लेडीज वगैरे आलेल्या होत्या त्यांनी सर्वांनी एकमेकींना हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर तर आम्ही घरीच जाणार होतो. तर आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला होता आणि पुरणपोळी मला नेहमीच बनवायला आवडते, सणाला देखील बनवते आणि अधूनमधून देखील बनवत राहते. तर हा वटपौर्णिमेचा असा छोटासा व्लॉग मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप की तुमची देखील वटपौर्णिमा अशी छान तुम्ही साजरी केली असेल आणि खूप सारा एन्जॉय देखील केला असेल. तर चला मंडळी, आजचा हा छोटासा मिनी व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप की तुम्ही नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि शेजारीच दिलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून की मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला व्हिडिओ एन्जॉय करता येईल. तर चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.